नमस्कार प्रेक्षकांनो. हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता पूजा, सावित्री आणि त्याचबरोबर बाळजा तिघीजणी मिळून दुष्यंत आणि कृष्णाला एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी अतोनात प्रयत्न करतात आणि फायनली त्या प्रयत्नांमध्ये त्या यशस्वीसुद्धा झालेल्या असतात. कारण कृष्णा दुष्यंतबरोबर तिच्या घरी न येता ती तिच्या माहेरी निघून गेलेली असते आणि भक्तीला म्हणते की काहीही झालं तरी पूजा आणि दुष्यंत सरकार एकमेकांवरती प्रेम करतात आणि ते दोघेजणं माझ्यामुळे वेगळे झालेले मला चालणार नाही. त्यामुळे काहीही झालं तरीसुद्धा मी पूजाला तिचं प्रेम मिळवून देणार. दुष्यंत सरकार आणि माझं लग्न जरी इथे नियतीने घडून आणलं असलं तरीसुद्धा ते नियतीनेच तोडलेलं आहे. त्यामुळे आता मी पुन्हा त्या घरामध्ये जाण्याचा विचार करणार नाही. दुष्यंत सरकार आणि पूजाला एकत्र आणण्यासाठी मी प्रयत्न करणार. तेव्हा भक्तीला आता कृष्णाचा हा निर्णय अजिबात मान्य नसतो. आढळरावने कृष्णाला समजवण्याचे खूप प्रयत्न केलेले असतात, पण कृष्णाला इथे खूप जास्त भडकवलेलं असतं ते पूजाने. पूजाने तिच्या मनामध्ये इथे आता अपराधाची भावना निर्माण केलेली असते. गिल्ट दिलेलं असतं की तुझ्यामुळे आम्ही दोघेजण एकत्र येऊ शकलो नाही. माझं प्रेम मला मिळालं नाही. आम्ही दोघेजण एकमेकांवरती वेड्यासारखं प्रेम करत होतो. आम्ही दोघांनी लग्नाची स्वप्न रंगवली होती. पण तू मध्ये आलीस आणि सगळं काही होत्याचं नव्हतं झालं. पूजा असं बोलल्यानंतर कृष्णा लगेच स्वतःला दोषी समजते आणि दुष्यंतला सोडून जाण्याचा निर्णय घेते. पण प्रेक्षकांनो, इथे आता दुष्यंत एक निर्णय घेतो. जोपर्यंत कृष्ण मला माफ करत नाही आणि माझ्याबरोबर घरी परत येत नाही, घराचा उंबरा ओलांडत नाही, तोपर्यंत मी घरी येणार नाही. मी इथे कृष्णाला मनवल्याशिवाय, तिला कन्व्हिन्स केल्याशिवाय मी घरी येणार नाही, असं आता दुष्यंतने निर्णय घेतलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता बाळजाला तोंडावरती पाडण्यासाठी इथे नकळतपणे का होईना पण आता दुष्यंत तयार झालेला असतो आणि येणाऱ्या भागामध्ये इथे आता आढळरावने विचार केलेला असतो की इथे जेवढी काही मदत शक्य होईल तेवढी मी दुष्यंतची करणार आणि कृष्णाला आणि दुष्यंतला एकत्र आणण्यासाठी मी प्रयत्न करणार. तर इथे पूजाचा आणि इथे बाळजाचा जो काही प्लॅन आहे ना, तो दुष्यंतच्या समोर येणं गरजेचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे पूजा आणि सावित्रीचं बोलणं आढळरावने मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत दुष्यंतला पाठवत खूप मोठ्या भयानक सत्याचा उलगडा केलेला असतो. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, तो व्हिडिओ आता कृष्णा बघते आणि कृष्णाने तो व्हिडिओ पाहताच इथे पूजा कधीही आजारी नव्हती. तिने दुष्यंत आणि कृष्णाला एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी आजारपणाचं नाटक केलं होतं. इथपर्यंत आता सगळं काही इथे तिला कळलेलं असतं. पूजाच्या कारस्थानाचं संपूर्ण सत्य व्हिडिओ पाहताच कृष्णाच्या समोर येतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, कृष्णा आता घर सोडून निघून गेली. ती दुष्यंतकडे परत कधी येणार नाही ही गोष्ट समजलेली असते सावित्रीला आणि पूजाला. कारण बंब्याने फोन करून सांगितलेलं असतं. सावित्री त्याला फोन करून विचारते की कृष्णा कुठे आहे रे, अजून घरी आली नाही. तेव्हा बंब्या म्हणतो कृष्णा आता घरी नाही येणार दुष्यंत सरकारबरोबर, कारण ती तिच्या माहेरी आलेली आहे. ती घरला इकडे आली, ती पुन्हा तिकडे कधीच येणार नाही असं तिने सांगितलंय. सावित्रीला आणि पूजाला इतका आनंद होतो की दोघी जणी नाचायलाच लागतात आणि म्हणतात की पूजा इथे आजारी आहे ना, तिची काळजी घ्यायला मी थोडे दिवस इथेच राहणार आहे. मी काही घरी परत येणार नाही लवकर, थोड्या दिवसानंतर येईन. तेव्हा प्रेक्षकांनो, पूजाला वाटतं की आता दुष्यंत घरी आल्यानंतर मी पुन्हा त्याला इम्प्रेस करणार आणि त्याला माझ्याबरोबर लग्न करण्यासाठी भाग पाडणार. पण प्रेक्षकांनो, दुष्यंतने ठरवलेलं असतं की जोवर कृष्ण माझ्याबरोबर येत नाही तोवर मी घरी पाऊलसुद्धा लावणार नाही. तेव्हा आढळराव म्हणत असतो की बाळजा, तुला वाटत असेल की कृष्णाला घरातून बाहेर काढून तू तुझी ही लढाई जिंकलीस, पण तुला माहिती नाही आहे तू किती मोठी हारली आहेस ती. कारण दुष्यंतसुद्धा तुझ्यापासून दूर झालाय. कृष्णाबरोबर दुष्यंतसुद्धा घर सोडून गेला. तेव्हा बाळजा म्हणते काय, मी असं कधीच होऊ देणार नाही. आढळ म्हणतो बघ जा हवं तर, मुलगा आता तुझ्या हातातून गेला. तुझ्या कारस्थानामुळे इथे त्याची बायको त्याच्यापासून दूर केलीस ना, मग आता बघ तुझा मुलगा तुझ्यापासून दूर जातोय की नाही. देव तुला याची शिक्षा नक्की देणार. तेव्हा बाळजा आता दुष्यंतकडे जाते आणि त्याला म्हणत असते की अरे दुष्यंत,
इथे काय करतोयस तू? मला असं समजलं कृष्णा तिच्या माहेरी गेली म्हणून ती तुझ्याबरोबर घरी यायला तयार नाही आहे ना? तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो, आई हे सगळं माझ्यामुळे झाले. तेव्हा बाळजा म्हणते, जे झालं ते झालं. कृष्णाने तिचा मार्ग निवडलाय. तू सुद्धा एक काम कर, तू सुद्धा तिला आता तुझ्या ह्या डोक्यातून बाहेर काढून टाक, तुझ्या मनातून काढून टाक. तेव्हा दुष्यंत म्हणतो, आई अगं काय बोलतेस तू? माझ्या मनातून मी तिला कसं काय काढू? अजिबात काढू शकत नाही. कृष्णा माझी बायको आहे, माझं प्रेम आहे तिच्यावरती. इथे त्या पूजाने मला फसवलं आणि तिला असं वाटतंय की मी पूजाला फसवले. मी तिच्याबरोबर लग्न फक्त राजकारणासाठी केले, तर तसं नाही आहे. मी तिच्याबरोबर लग्न फक्त कर्तव्य समजून केलं होतं, पण आता तसं नाही आहे. माझं तिच्यावरती इतकं प्रेम आहे की तिला कन्व्हिन्स केल्याशिवाय, तिला मनवल्याशिवाय मी आता घरी नाही येणार. बाळजा म्हणत असते, दुष्यंत असं करू नको, माझी शपथ आहे तुला. तेव्हा दुष्यंत म्हणतो, आई आता तू मला शपथ देऊन काही होणार नाही आहे, कारण मी स्वतःला शपथ दिले. जोपर्यंत मी कृष्णाला घरी परत घेऊन येत नाही तोपर्यंत मी घराची पायरी चढणार नाही आहे, असं वचन मी स्वतःलाच दिले. त्यामुळे तुझं वचन आता मी पाळू शकणार नाही, त्यामुळे शपथ सुटली असं म्हण. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बाळजा म्हणते की ठीक आहे, शपथ सुटली, पण असं करू नकोस. चल माझ्याबरोबर घरी. हवं तर घरी चल, त्यानंतरला आपण विचार करू कृष्णाला कसं घरी परत आणायचं ते. हवं तर मी तुला मदत करेन. दुष्यंत म्हणतो, नाही आई, आता मला कुणाच्याही मदतीची गरज नको आहे. चूक माझ्याकडून झाली आहे ना, आता मीच इथे माझ्या प्रेमाला मिळवणार, मी माझ्या कृष्णाला स्वतः मिळवणार, असं तो आता म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, अढलराव आता घरी आलेला असतो. खूपच जास्त उदास असतो, पण सावित्री आणि पूजा दोघींना त्याचं काही पडलेलं नसतं. दोघीजणी फक्त उदास असल्याचं नाटक करत असतात आणि हे अढलरावला कळतं. दोघीजणी इथे चांगल्या खातपीत असतात, जेवायला बसलेले असतात. तेव्हा इथे सावित्री म्हणत असते की सरकार, म्हणजे पूजाची तब्येत ठीक नाही आहे ना, तिला गोळ्या औषधं घ्याव्या लागतात. तेव्हा मी तिला इथे जबरदस्तीने जेवायला बसवले. आता गोळ्या तर तिने घेतल्याच पाहिजे ना. तेव्हा अढलराव म्हणत असतो, हो जेवा ना तुम्ही, मी काही तुम्हाला नको म्हटलंय का? आणि तसंही कृष्णा या घरामध्ये परत आली काय नाही आली काय, तुम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. तुम्हाला कुठे फरक पडतो कृष्णाच्या बाबतीत? तुमचं प्रेम तुमच्या ह्या लाडक्या मुलीवरती खूप जास्त आहे आणि कृष्णाला तुम्ही कशा पद्धतीने वागवले हे मला माहिती नाही असं समजू नका तुम्ही सावित्रीताई. तेव्हा प्रेक्षकांनो, अढळ आता म्हणत असतो की तुम्ही इथे हवं ते खा, चांगली मज्जा करा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कृष्णा या घरची सून आहे, दुष्यंतची बायको आहे. त्यामुळे तिचा जो अधिकार आहे ना या घरावरती, तो कधीच कुणाला मिळू शकत नाही आणि कृष्णाची सर या घरामध्ये कुणालाच येणार नाही. ही गोष्ट तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर प्रेक्षकांनो, अढळ गेल्यानंतर सावित्री म्हणते, जाऊ दे, याला तरी स्वतःच्या घरामध्ये इज्जत आहे का? बाळजाबाई जे बोलतात तेच तर या घरामध्ये घडतं. आपण ह्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, आपण आपलं खायचं प्यायचं आणि मस्त राहायचं. पूजे, तू फक्त एक काम करायचं, दुष्यंत सरकारांवरती आता लक्ष ठेवायचं. पण प्रेक्षकांनो, दुष्यंत आता घरी यायला काही तयार नसतो. तेव्हा बाळजा घरी आलेली असते. पूजा म्हणत असते की बाळजाबाई काय झालं, दुष्यंत कुठे आहे? तेव्हा ती म्हणत असते की दुष्यंत तो आता त्या कृष्णेकडे जायला निघालाय, वेळ लागले त्याला. एवढं करून सगळं काय मिळालं? आता दुष्यंत अजून माझ्यापासून दूर होणार. त्या मुलीसाठी त्या मातीत राहायला तयार झालाय तो, त्या मुलीसाठी घर सोडून जायला तयार झालाय. तेव्हा इथे पूजा म्हणते, काय म्हणजे एवढं सगळं केलं ते काय हातातून निसटून जाणार का? तेव्हा इथे आता लगेचच बाळजा म्हणत असते, हे बघ पूजा, या घरामध्ये मी तुला राहू दिलं, मी तुला सांगितलं काय करायचं काय नाही ते. एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरी चालेल, तुला जे काही करायचं आहे ते कर, पण माझ्या दुष्यंताला घरी घेऊन यायचं. आत्ता सांगते तुला, दुष्यंत माझा मला घरी हवा आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बाळजा चिडलेली असते. बाळजा म्हणत असते की ह्या पूजाला या घरामध्ये आणलं दुष्यंत आणि कृष्णाला लांब करण्यासाठी, पण काय झालं, दुष्यंत त्या कृष्णाच्या मागे मागे निघून गेला. पहिल्यांदा त्याने त्याच्या आईचं ऐकलं नाही, तिची शपथ ऐकली नाही. त्या कृष्णाच्या प्रेमात इतका वेडा झालाय की त्याला स्वतःची आईसुद्धा दिसत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बाळजा आपल्या रूममध्ये जाऊन आता विचार करत बसलेले असते. तेव्हा पूजा म्हणत असते की आई, हे सगळं करून काय मिळालं गं? आजारपणाचं नाटक केलं का तर या घरामध्ये राहता येईल. त्याचबरोबर डीच्या मनामध्ये जागा निर्माण करायची होती, म्हणून इथे माझी स्मृती गेल्याचं नाटक केलं
आणि योग्य वेळ बघून कृष्णाला या घरातून बाहेर काढायचं म्हणून इथे डीवरती माझं किती प्रेम आहे हे पुन्हा पुन्हा कृष्णाच्या समोर बोलून दाखवलं. हॉस्पिटलमध्ये गेले आणि कृष्णाला सांगितलं की तिच्यामुळे आम्ही वेगळे झालो आहे. आता डीने मला का सोडलं हे तुला आणि मला माहिती आहे. का तर माझ्या चुकीमुळेच डीने मला सोडलं होतं. त्याच्यामध्ये त्याची काही चुकी नव्हती. पण तरीसुद्धा मी कृष्णाला जबाबदार ठरवलं की तुझ्यामुळे आमचं लग्न झालेलं नाही आहे. आणि इथे डीला मी किती कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला की माझ्याबरोबर लग्न कर, पण तो सुद्धा लग्न करायला तयार नाही आहे. मग आता काय करायचं आई? एवढे सगळे प्रयत्न केले, एवढी सगळी कारस्थानं केली इथे कृष्ण आणि दुष्यंतला वेगळं करण्यासाठी, पण काय शेवटीला आपल्या हाती आलं? आता ती कृष्णा का तिकडे गेले म्हणून दुष्यंतसुद्धा तिच्या मागे मागे गेला तिला कन्व्हिन्स करण्यासाठी. मग आजारपणाचं नाटक करून काय उपयोग झाला? त्या कृष्णाला इमोशनली ब्लॅकमेल करून काय उपयोग झाला? तेव्हा प्रेक्षकांनो, तिच्या बोलण्याचा व्हिडिओ आता आढळरावने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला असतो. संपूर्ण व्हिडिओ आता त्यांचा रेकॉर्ड केलेला असतो आणि तो व्हिडिओ दुष्यंतला पाठवलेला असतो. दुष्यंत तो व्हिडिओ आता बघतो. दुष्यंत म्हणत असतो की हा कसला व्हिडिओ मला पाठवला आहे. तो आधी काही लक्ष देत नाही आणि तो इथे आता कृष्णाच्या मागे मागे करत असतो. ती इथे आता घरातली कामं करत असते, शेतामध्ये कामं करत असते. तो तिच्या मागे मागे करत असतो. तिची माफी मागत असतो, तिला कन्व्हिन्स करत असतो, सांगत असतो की माझं चुकलं मान्य आहे, पण मी पूजाला सोडण्यामागे काहीतरी कारण होतं आणि मी तो विषय तिथेच संपून आलो होतो. मी तुझ्याबरोबर लग्न हे मनापासून केलं. मी प्रेम करणार नव्हतो तुझ्यावरती, पण आता ते सुद्धा माझ्या हातात राहिलेलं नाही आहे. मी कधी तुझ्या प्रेमात पडलो माझं मलाच कळलं नाही आणि हे जगासमोरसुद्धा मी कबूल केलं आहे. तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो की कृष्णा, मला तेव्हा माहिती नव्हतं की पूजा तुझी बहीण आहे. तिने तिचं नाव गौतमी कुलकर्णी असं सांगितलं होतं. मला वाटलं ती तुझी बहीण नाही आहे. आपलं लग्न झाल्याच्या नंतरला मला कळलं की तिचं खरं नाव पूजा कोल्हापुरे आहे आणि ती तुझी बहीण आहे. त्याच्या आधी मला अजिबात माहिती नव्हतं. बऱ्याच गोष्टी आता इथे तो कबूल करत असतो. तेव्हा ती म्हणत असते, पण प्रेम तर खरं होतं ना. मग तुम्ही एक काम करा, तिच्या संगच आता लग्न करा. आपलं लग्न तुम्ही विसरून जा. दुष्यंत म्हणतो, तू खरंच मला विसरू शकणार आहेस? तुझं माझ्यावरती प्रेम नाही आहे कृष्णा? कृष्णा म्हणते की माझं प्रेम आहे की नाही त्याने काय फरक पडतो? तुमच्या दोघांचं एकमेकांवरती प्रेम आहे ना? तेव्हा दुष्यंत म्हणतो, नाही आहे माझं तिच्यावरती प्रेम, अजिबात नाही आहे, माझं तुझ्यावरती प्रेम आहे. तेव्हा इथे कृष्णा म्हणते की बास करा, याला प्रेम म्हणत नाही. तिच्यावरती आधी प्रेम होतं आणि लगेच तुमचं माझ्यावरती प्रेम आहे. तेव्हा दुष्यंत म्हणतो, का? माझं तिच्यावरती प्रेम होतं, पण तिला त्याची किंमत नव्हती. आणि जर माझ्यावरती कुणीतरी इतकी प्रेम करणारी व्यक्ती मला मिळाली तर मी तिला का गमावू? आपण कुणावरती तरी प्रेम करतो, यापेक्षा कुणीतरी आपल्यावरती किती प्रेम करतं, किती जीव ओवाळून टाकतो, त्या व्यक्तीला आपण महत्त्व दिलं पाहिजे. आणि म्हणून मी तुला महत्त्व देणार आहे, तुझ्या प्रेमाला महत्त्व देणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कृष्णा काही बोलायला तयार नसते. तेव्हा दुष्यंत तो व्हिडिओ आता इथे ओपन करतो. त्याच्यामध्ये त्याला पूजा आणि सावित्री बोलताना दिसतात. तेव्हा दुष्यंत आता ऐकतो. त्याच्यामध्ये पूजाने कबूल केलेलं असतं की या घरामध्ये मी कृष्णा आणि दुष्यंतला वेगळं करायला आले. आजारपणाचं नाटक करून माझी याददाश्त गेले, माझी स्मृती गेले, असं मी नाटक केलं आणि या घरामध्ये मला डीच्या जवळ जाता यावं, त्या दोघांना वेगळं करण्यासाठी तेवढे मी प्रयत्न केले. डीला माझ्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न केला, पण डीसुद्धा नेहमी नुसता कृष्णा कृष्णा करायचा. तरीसुद्धा मी इथे संधी साधली आणि कृष्णाच्या समोरच त्याला सांगितलं की माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे. कृष्णाने हे घर सोडून जावं म्हणून, आणि तसंही झालं. कृष्णा घर सोडून गेली, पण नंतर ती हॉस्पिटलला गेली. हॉस्पिटलमध्ये सुद्धा जाऊन मी तिला म्हणाले की तुझ्यामुळे आम्ही दोघेजण एकत्र आलो नाही, तुझ्यामुळे डीने माझ्याशी लग्न केलं नाही, माझं प्रेम मला मिळालं नाही, तुझ्यामुळे डी माझं झालेलं नाही आहे. तेव्हा इथे आता तिच्या मनामध्ये अपराधाची भावना निर्माण केली. तरीसुद्धा काय झालं, कृष्णाच्या मागे मागे डी त्या आता मातीमध्ये जाऊन राहतोय. तेव्हा प्रेक्षकांनो, दुष्यंत तो व्हिडिओ आता इथे कृष्णाला दाखवतो आणि म्हणतो, बघ तुझ्या बहिणीचं सत्य तू तुझ्या डोळ्याने बघ. तेव्हा प्रेक्षकांनो, आढळरावने पाठवलेला व्हिडिओ इथे आता कृष्णा जेव्हा बघते तेव्हा पूजाचं कारस्थान तिच्यासमोर येतं. पूजा कधीही आजारी नव्हती. तिने आजारपणाचं नाटक केलं होतं. तिला आणि दुष्यंतला एकमेकांपासून वेगळं करण्यासाठी या गोष्टीचा खुलासा त्या व्हिडिओमुळे झालेला असतो. आणि त्यामुळे इथे आता जे काही तिने केलं ते फक्त डीला मिळवण्यासाठी केलं, कृष्णाला त्याच्यापासून दूर करण्यासाठी केलं. तिच्या मनामध्ये कृष्णाबद्दल फक्त द्वेष आहे ही गोष्टसुद्धा तिने बोलून दाखवलेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो,
इथे आता एका व्हिडिओमुळे दोघांचेही गैरसमज दूर झालेले असतात. पूजाने कृष्णा आणि दुष्यंतला वेगळं करण्यासाठी आजारपणाचं नाटक केलं होतं. ही गोष्ट आता कृष्णाला आणि दुष्यंतला दोघांनाही समजलेली असते. तेव्हा दुष्यंत इथे कृष्णाची समजूत काढत असतो आणि माझं तिच्यावरती प्रेम नाही आहे, तुझ्यावरती प्रेम आहे असं सांगत तिला आता घरी येण्यासाठी रिक्वेस्ट करत असतो.